नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर कोणता येणार आहे आणि या ट्विस्टमध्ये आता जे काही अर्णवच्या कंपनीचे जे सात्विका कंपनीचे जे हक्क मात्र ह्या लावण्याची आई आहे मिसेस देशमुख हिने घेतलेले असतात आणि हे सगळं राकेशने केलेलं असतं. परंतु आता ह्या सगळ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीला एक खूप मोठी मदत होणार आहे आणि ते सगळे काही आपले कंपनीचे हक्क आपोआप मात्र कसे आता ह्या अर्णव आणि ईश्वरीकडे येणार आहेत आणि त्यात म्हणजे लावण्य आल्याने काय असा धमाका होतो आणि शेवटी तिच्या आईला मात्र ती कसा धडा शिकवते तिचे स्वतःचे अधिकार अर्णवच्या प्रेमासाठी मात्र ही लावण्या सगळं काही अर्णवच्या ताब्यात देऊन टाकते. जे शेअर्स कंपनीचे तिने आता अगदी 50% घेतलेले आहेत ते सगळे अधिकार मात्र लावण्या स्वतः ही आपल्या आईकडून घेते आणि ते आपल्या नावावर करून घेऊन शेवटी अर्णवचे हक्क अर्णवला कसे मिळतात कारण लावण्य आलेली आहे तर ते पूर्णपणे बदलून कारण अर्णववर तिचं अगोदर मनापासून प्रेम होतं आणि ती वल्लरीच्या मामीसोबत आता जे काही कांड वगैरे करत होती ईश्वरीला बर्बाद करण्यासाठी. परंतु ह्याच लावणीला मात्र आता ईश्वरीच्या आणि अर्णवच्या अगदी प्रेमाची जाणीव झालेली असते आणि तिने आता प्रायचित्त म्हणून सगळं काही अर्णवला परत देण्याचं ठरवलेलं असतं आणि हेच आता आपल्याला माफ म्हणजे आपण आत्तापर्यंत त्यांना खूप त्रास दिला होता परंतु आता त्यांची माफी मागण्यासाठी आणि त्यांना काहीतरी आपल्यामुळे मदत होईल असं काहीतरी एक आता तिला मनापासून वाटत असतं. म्हणून आता हे सगळे काही हक्क ती परत अर्णव आणि ईश्वरीला देणार आहेत आणि त्यात म्हणजे आता पोलिसांना जो काही पेन ड्राईव्ह आहे तर तो राकेशकडे मिळालेला असतो आणि तो पेन ड्राईव्ह मात्र अर्णव ईश्वरीला जेव्हा दाखवला जातो त्यामध्ये वल्लरीच्या पापाचा घडा जो काही भरलेला आहे तो सगळा काही आता आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो हे बघा राकेश मात्र जेलमध्ये जरी असला तरीसुद्धा त्याचे काही काही नवीन खेळी सुरूच असतात आणि त्यात म्हणजे आता अर्णवच्या सात्विका कंपनीचे जे काही आता हे 50% अधिकार आहेत तर ते ह्या म्हणजे लावण्याची आई मिसेस देशमुख हिच्या नावावर आता ह्या राजेशने केलेले आहेत आणि इतका मोठा फ्रॉड राजेशने करून ठेवलेला असतो. कंपनीची सगळी काही आता ही अर्धी प्रॉपर्टी आहे तर त्या लावण्याच्या आईच्या नावावर झालेली असते. आता हे सगळं काही वल्लरीला माहिती होतं म्हणून वल्लरी लावण्याला फोन करते आणि लावण्याला फोन करून हे सर्व काही सांगते. तेव्हा आता हे ऐकून लावण्याला फार मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस मात्र आता लावण्य ठरवते आता हेच आपल्या पापाचं प्रायचित्त आहे की अर्णवला मात्र ह्या संकटातून वाचवण्याचं. आपण जर त्याच्यासाठी काहीतरी मदत म्हणून देवदूत म्हणून बनलो तर तेच आपल्याला खूप फायदेशीर ठरेल आणि आपल्या मनाला सुद्धा बरं वाटेल कारण आपण आत्तापर्यंत अर्णववर प्रेम केलं होतं पण आपल्याला अर्णव नाही मिळाला म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना संकटात ठेवायचं नाही म्हणून ती आता अर्णवला कॉल करते. अर्णवला सगळं काही विचारते. अर्णव घडलेली सगळी काही खरी परिस्थिती तिला सांगतो. तेव्हा लावण्य लगेच आता भारतामध्ये यायला तयार होते कारण ती अमेरिकेला गेलेली असते आणि आपल्या आईने इथे येऊन असं कांड केलेलं आहे हे जेव्हा काही तिच्या लक्षात येते तेव्हा तिला आता आपल्या आईशी बोलण्याची वेळ येते. ती आईशी एकदा बोलते पण तरीसुद्धा लावण्याची आई ऐकायला तयार नसते. लावण्याला म्हणते की हे बघ तू माझ्यामध्ये येऊ नकोस. जी प्रॉपर्टी मी मिळवलेली आहे ती प्रॉपर्टी मात्र आता मी तुझ्या नावावर करणार आहे. लावण्य म्हणते की आई ठीक आहे. आता लावण्य आपल्या आईसोबत एक नाटक करते आणि लावण्य म्हणते की हो आई आता तो अर्णव आणि ईश्वरी ह्याच लायकीच्या आहेत कारण अर्णवला मी अगदी प्रेमाने म्हणजे त्याच्याबरोबर मला लग्न करायचं होतं पण अर्णवने तर केलं तर काय माझा अपमान केला म्हणून अर्णवचा तर बदला मला घ्यायचाच आहे. किती काही झालं तरी शेवटी अर्णवने मला झिडकारलं. अर्णवने जे काही माझ्यासोबत केलं तर ते त्याने करायला नको होतं म्हणून अर्णवला आता मी फसवणार आहे असे मुद्दाम ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी म्हणत असते आणि त्याच वेळेस मात्र आता लावण्य असं ठरवते. लावण्याने हे ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपल्या नावावर प्रॉपर्टी करून घ्यायची आणि अर्णवच्या हक्काची जी प्रॉपर्टी आहे तर ती त्याला देऊन टाकायची. हे सगळं काही ठरल्यानंतर आता मात्र
हे ईश्वरीला फोन करून सांगायला हवं. ईश्वरीला सगळं काही ती फोन करून सांगते आणि त्याच वेळेस आता इकडे घरामध्ये आता ह्या वल्लरीने अर्णव आणि ईश्वरी या दोघांना म्हणजे घरामध्ये गुंतून ठेवण्यासाठी, उदयकांच्या मागे न जाण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये आता ती अर्णव ईश्वरीला गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. घरामध्ये नम्रताचे कान भरते आणि घरामध्ये नम्रताचे कान भरल्यानंतर आता ईश्वरी आणि नम्रता या दोघीमध्ये भांडण म्हणजे ती लावण्याचा प्रयत्न करत आहे. नम्रताचे कान भरून ईश्वरी विरोधी मात्र आता नम्रता वाटेल तसं बोलायला सुरुवात करते. ईश्वरीला मात्र आता हे खटकतं. ईश्वरी म्हणते की नमुताईला काय झालं असेल, ती का असं वागत असेल, नक्की आता या सगळ्याला कोण कारणीभूत आहे की नमुताई कधी असं वागत नव्हती पण आजकाल ती असं का वागते याचा विचार मला करावाच लागेल. म्हणून मात्र आता ती नम्रताला विचारण्याचा खूप प्रयत्न करते पण नम्रता काही सांगायला तयारच नसते. तेव्हा आता नम्रता सगळ्यांच्या समोर येते आणि सगळ्यांच्या समोर आल्यानंतर नम्रताला मात्र वल्लरीने सांगितलेलं असतं की प्रॉपर्टी कशी तुझ्या नावावर करून घ्यायची आहे, नाहीतर ही ईश्वरी प्रॉपर्टीची अगदी सगळी मालकीण स्वतः बनेल आणि तू फक्त घरातील मोलकरी. आणि त्यामुळे आता नम्रताला खूपच खटकतं. नम्रता म्हणते की हे बघ इशू, मला आत्ताच्या आता प्रॉपर्टीचे 2 हिस्से हवे आहेत. कारण जर तू म्हणजे माझी प्रॉपर्टी दिली नाही, सगळं काही तुझ्या नावावर करून घेतलं तर माझं काय राहणार आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी मला माझ्या नावावर हवी आहे. तेव्हा आकाशला फार राग येतो. आकाश म्हणतो की नमू, तू काय बोलते, तुला कळतं का, तू का असं वागतेस. आणि हे बघ, ही प्रॉपर्टी फक्त आपली नाही तर अर्णवची आहे. आणि त्याच वेळेस आता लावण्या त्या घरामध्ये आलेली असते आणि लावण्य आल्यानंतर मात्र सगळं काही छान होतं. लावण्य सगळं काही आता अगदी सगळ्यांना एक सरप्राईज धक्का देते. ईश्वरी म्हणते की लावण्य, खूप दिवस झाले तू आलीस आणि बरं झालं तू ऐनवेळेस आलेली आहे. जे काही झालेलं आहे ना तर ते केवळ आणि केवळ मात्र आता मी तुला फोनच करणार होते. तेव्हा लावण्य म्हणते की हे बघ, किती काही झालं तरी शेवटी आता मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ईश्वरी, मला माफ कर, कारण आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला आणि या सगळ्यामध्ये मला वल्लरी मामी साथ देत होती. कारण वल्लरी मामीला तू या घरामध्ये नको होती म्हणूनच वल्लरी मामी हे सगळं नाटक करत होती. आता किती काही झालं तरी शेवटी आता मला म्हणजे हे सगळं वल्लरी मामीने करण्यासाठी सांगितले होते. आता लगेच मात्र लावण्याची आई तेथे येते. लावण्य सगळी काही प्रॉपर्टी अर्णवच्या नावावर करून देते. तर आता म्हणजे लावण्याच्या आईला खूपच राग येतो आणि लावण्याच्या कानामागे ती देते. तेव्हा लावण्य म्हणते की हे बघ आई, माझ्या प्रेमासाठी मात्र आता जे काही मला करावं लागलं ते सर्व मी केलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे बास. आई, हे बघ, आता ही प्रॉपर्टी अर्णवची आहे आणि ही प्रॉपर्टी मात्र अर्णवची असल्यामुळे त्याला फक्त आणि फक्त आता अर्णवचेच हक्क आहेत. त्यामुळे किती काही झालं तरी शेवटी मला ही प्रॉपर्टी नको आहे. आपल्याकडे काय कमी आहे म्हणून तू अर्णवचा असा बदला घेते. तेव्हा ईश्वरी आता म्हणते की हे लावण्या, खरंच तू खूप बदललीस. म्हणून ती लावण्याला घट्ट मिठी मारते आणि लावण्याला घट्ट मिठी मारून आता ती म्हणते की खरंच लावण्या, आत्तापर्यंत तू कधी असं वागली नव्हतीस. आता ह्या लावण्याच्या आईला खूपच राग येतो. लावण्याची आई खूपच भडकलेली असते आणि ती लावण्याला म्हणते की हे बघ, आत्तापर्यंत तू जे काही केलेलं आहेस ते मला नाही पटलेलं. तू तर अर्णव ईश्वरीचा रागराग करत होती आणि त्यांचा बदला घेण्यासाठी तू येथे आल्याचं तुम्हाला सांगितलंस. आणि तेवढ्यात वल्लरी बाहेर येते आणि वल्लरी बाहेर आल्यानंतर त्याच वेळेस अर्णवला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आल्यानंतर अर्णवला ते म्हणतात की हे बघ अर्णव राजशिर्के, आता मी तुम्हाला या राकेशजवळ मला एक पेनड्राईव्ह सापडलेला आहे आणि त्यात म्हणजे महत्त्वाचे पुरावे आहेत. अर्णव म्हणतो की काय बोलतात. अर्णव आता जेव्हा पेनड्राईव्ह सापडला असं म्हणतो तेव्हा वल्लरीला धक्काच बसतो. वल्लरी खूपच घाबरते आणि ती अर्णवला विचारण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. परंतु ईश्वरी अर्णवला खुणावते आणि मामीला काहीच सांगून देत नाही. अर्णव आणि ईश्वरी घाईने आता तिकडे जायला निघतात. वल्लरी आता म्हणते की काय झालं नक्की काहीच माहिती नाही, यांना काही उदयकांचा पत्ता वगैरे सापडले की काय, म्हणून ती खूप घाबरून गेलेली असते. आणि त्यानंतर मात्र आता जो काही पेनड्राईव्ह सापडलेला आहे आणि त्या पेनड्राईव्हचं सत्य मात्र आता अर्णव ईश्वरी समोर आता हे अगदी इन्स्पेक्टर साहेबांनी आणलेलं असतं. आणि पेनड्राईव्ह मात्र नक्की आता हे सर्व काय आहे आणि हे सगळं काही आता हे वल्लरी मामीने केलेलं आहे आणि उदयकांत आणि वल्लरी मामी यांचं नक्की काय आहे तेच काही कळत नसतं. म्हणून मात्र आता लगेच अर्णव आता वल्लरीला जाब विचारायला येतो. पण त्याच वेळेस आता नम्रताला स्वतःची चूक समजते. कारण अविनाश मामा आकाश
नम्रताला सर्व काही समजून सांगत असतो. आणि त्याच वेळेस आता नम्रतासमोर जेव्हा वल्लरीचं सत्य येतं की वल्लरीने आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे आणि काय काय केलेलं नाही, म्हणून मात्र आता नम्रता सगळ्यांच्या समोर आता ही वल्लरीचा म्हणजे सगळं सत्य सांगते की मला हे सर्व वल्लरी म्हणजे आईने करण्यासाठी सांगितले, कारण आई मला फक्त काय हेच बोलतात ती ईश्वरी मात्र आता घरातील मालकीन बनत आहे आणि तू फक्त मोलकरीण. आई कायमच मला हे बोलत असतात, म्हणून मला ईश्वरीचा राग आलेला होता आणि ईश्वरीला मी वाटेल तसं बोलले, म्हणून नम्रता आता ईश्वरीची माफी मागते आणि आकाश आणि अविनाश मामा नम्रताचे कान उघडतात. आणि त्याच वेळेस वल्लरीच्या सत्याचा बॉम्ब फुटतो आणि अर्णव ईश्वरी तेव्हाच घरी आलेले आहे आणि मामीचा जो काही आता मुखवटा आहे तो पेनड्राईव्हने सगळ्यांच्या समोर मामीचं सत्य आलेलं असतं की उदयकांत आणि मामी या दोघांनी ईश्वरीला मारण्याचा जो प्लॅन केला होता ते सगळं सत्य समजल्यानंतर आता सगळेजण मात्र वल्लरीला खूपच अगदी भडकावत असतात. वल्लरीला सगळेजण खूप म्हणजे बोलत आहे आणि आता हे सगळं काही ऐकल्यानंतर वल्लरीला काय करावं तेच काही कळत नसतं. आणि शेवटी लावण्याने मात्र आता अर्णवची मदत करून शेवटी सगळी काही प्रॉपर्टी अर्णवच्या नावावर केलेली असते. तेव्हा मात्र मित्रांनो आता पुढे काय होईल आता ह्या आणि शेवटी वल्लरीला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.